आमच्या घरी जेव्हा सगळ्यांना वांग्याची भाजी खाऊन कंटाळा येतो ना, तेव्हा हे भरीत बनवलं जातं. कारण की एवढं भारी लागतं ना की सगळ्याला बोट चाटून पुसूनच खात येतं. आणि याला कितीही भाऱ्या बनवलं ना तरीही घरचे खायला याला कंटाळत नाही. तर याला बनवायला सगळ्यात पहिला असे चांगले मोठे वांगे घ्यायचे आणि त्यांना चुलीच्या हारात भाजायला टाकायचं. वांगे चांगले अशी भाजली का मग त्यांना काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नीट आळे काही आहे का असं बघून घ्यायचं. वांग्यांना नीट बघितल्याच्या नंतर मग लगेच चुलीवर तवा मांडायचा. मग तव्यावर तेल टाकायचं आणि त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे भाजल्याच्या नंतर त्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा. आता कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आणि कांदे चांगले परतल्याच्या नंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणला बारीक करून टाकून घ्यायचं. आता याला पण थोडंसं परतून घ्यायचं मग लगेच वांगे टाकून घ्यायचे. मग वांग्यांवर चवानुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्यांना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळ्याला चांगलं असं जोर लावून मिक्स करून घ्यायचं तरच चांगलं लागतं हे वांग्याचं भरीत. मग शेवटला याच्यावरून बरचसं तेल टाकून घ्यायचं आणि आता काय इकडे तिकडे नाही बघत बसायचं, लगेच भरीतवर ताव मारून घ्यायचा. आता तुम्ही याला चपाती सोबत खा किंवा भाकर सोबत खा, दोन्ही सोबतही एकच नंबर लागेल. तर तुम्ही पण एकदा माझ्या पद्धतीने ही वांग्याची भरीतची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका.